तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की हा व्हिडिओ लग्नातला आहे मेकअप करताना। आणि लग्नातला व्हिडिओ म्हणजे त्याला एखादं छान असं गाणंसुद्धा असणार नाही का, व्हिडिओ कॅसेटमधला व्हिडिओ असेल तर। आणि मी तसाचा तसा व्हिडिओ घेतला आणि यूट्यूबवर अपलोड करणार होते, पण अपलोड केल्यानंतर त्याला कॉपीराईट म्युझिक नाही का, कॉपीराईट स्ट्राईक आली होती। त्यानंतर मी तो व्हिडिओ पुन्हा डिलीट केला आणि असंच बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून मी त्याला pixabay.com या साईटवर, ही साईट गुगलवर चेक केली आणि कॉपीराईट म्युझिक pixabay.com असं सर्च केल्यानंतर माझ्यासमोर हे पेज ओपन झालं। तर तिथे तुम्हाला अनेक वेबसाईट भेटतील कॉपीराईट फ्री म्युझिक। तिथून तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक कोणती स्टोन तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाला हवी ती। खूप प्रकारचे कॉपीराईट म्युझिक असते तिथे। जर तुम्हाला हॅपी म्युझिक पाहिजे नसेल तर हॅपी म्युझिक तुम्ही घेऊ शकता। सॅड सॉन्ग म्युझिक पाहिजे नसेल बॅकग्राऊंड तर फक्त ट्यून असतात, त्या व्हॉइस नसतात, तर तुम्ही कोणती म्युझिक तुम्ही घेऊ शकता। खूप प्रकारचे असतात, तुम्हाला हॅपीवाली असेल पाहिजे नसेल, सॅड सॉन्ग पाहिजे नसेल किंवा फनी पाहिजे नसेल फनी म्युझिक किंवा रोमॅन्टिक म्युझिक किंवा लव सॉन्ग नाही का, किंवा मराठी म्युझिक, म्हणजे असं खूप वेगवेगळ्या पद्धतीचे म्युझिक अवेलेबल आहेत। तुम्ही तिथे जा आणि चेक करा आणि डाउनलोड करा, एकदम फ्रीमध्ये मिळून जाईल तुम्हाला। आणि स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवा, म्हणजे कॉपीराईट स्ट्राईक यायची शक्यता खूप कमी असते। कारण की काय होतं की आपण अशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड करायला जातो आणि त्यानंतर जे आपलं फिल्ममधलं किंवा कोणतंही सॉन्ग आपण त्याला जॉईन करतो, ते सॉन्ग फक्त शॉर्ट व्हिडिओलाच यूज होतं। असे लाँग व्हिडिओ असतात तिथे असं कोणतंही गाणं जॉईन करून व्हिडिओ अपलोड करू शकत नाही आपण। त्यासाठी आपल्याला असं बॅकग्राऊंड म्हणून एक सिंपल असं म्युझिक तुम्ही जोडू शकता त्याला आणि स्वतःच्या आवाजात तुम्ही व्हिडिओ बनवा, आपल्याला कधीच कॉपीराईट स्ट्राईक येणार नाही। तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्ही कॉपीराईट म्युझिक म्हणजे काय असतं काय नाही तुम्ही चेक करू शकता तिथे जाऊन। आणि आपल्या लग्नातला व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा। मी हा व्हिडिओ अपलोड करण्याआधी तसंच डायरेक्ट म्युझिक सहित व्हिडिओ अपलोड केला होता, नंतर डायरेक्ट व्हिडिओला कॉपीराईट स्ट्राईक आल्यामुळं मी व्हिडिओ पुन्हा डिलीट केला आणि पुन्हा अशा पद्धतीने एडिट केलेला आहे। तुम्हाला अशीच कॉपीराईट स्ट्राईक येत असेल तर तुम्ही गुगलवर जाऊन कॉपीराईट बॅकग्राऊंड म्युझिक असं सर्च केल्यानंतर तुम्हाला खूप पद्धतीच्या म्युझिक वेबसाईट ओपन होतील, तुम्हाला जी हवी ती घेऊ शकता तुम्ही, तसं काय नाही आहे। तेही कोणताही चार्ज न देता। आणि तुम्हाला जर पूर्ण गाणंच पाहिजे नसेल एखाद्या पिक्चरमधलं किंवा एखाद्या ह्याच्यातलं, तर तुम्ही त्यासाठी पैसे देऊन आपल्याला ते म्युझिकसुद्धा मिळतं जे कॉपीराईट नसतं। ते सुद्धा मी ट्राय करणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी मी फक्त आपले हे सिम्पलमधूनच म्युझिक ट्यून घेतलेले आहे आपण, तर ते सुद्धा म्युझिक मी ह्या व्हिडिओला जॉईन करणार आहे। बघू पैशावर, म्हणजे खूप चार्जेस नाही द्यावं लागेल त्याला, आपलं सिम्पलमध्ये असतं 20-19 रुपयात ते म्युझिक येऊन जातं। तरी मी एकदा घेऊन बघणार आहे आणि ट्राय करणार आहे। तर तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा। तर लग्नातले फोटो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा। ह्याच्याबरोबर ओरिजिनल जे गाणं होतं ना ते ठेवलं असतं तर खरंच तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असता, पण चला यूट्यूबच्या काही नियमांनुसार आपल्याला नाही का वागलंच पाहिजे। त्यामुळं कसं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि कॉपीराईट फ्री म्युझिक नक्की ट्राय करा।